एजू मराठी चॅनलच्या व्ह्यूवर्सना सप्रेम नमस्कार। एक खळबळजनक अपडेट सध्या येत आहे। स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। आता रविवारी झालेल्या MPSCच्या पूर्व परीक्षेमध्ये काही विद्यार्थ्यांकडे हेडफोन आढळले होते। तर ह्या हेडफोनमुळे काय गडबड झाली, त्या सेंटरवर कोणती ॲक्शन घेण्यात आली किंवा त्या विद्यार्थ्यांबाबत काय झालं याची संपूर्ण अपडेट आता आपल्याला याच्यात जाणून घ्यायची आहे। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच तुम्ही हा व्हिडिओ जर YouTube शॉर्ट्सवर बघत असाल तर नक्कीच खालील दिलेल्या लिंकला क्लिक करून संपूर्ण व्हिडिओ बघायचा आहे। MPSCने 1333 पदांकरिता गट क संयुक्त पूर्व परीक्षा आयोजित केली होती। यामध्ये कर सहाय्यक 482, लिपिक टंकलेखक 786, उद्योग निरीक्षक 39, तांत्रिक सहाय्यक 9, बिलीफ व लिपिक नगरपाल मुंबई यांचा 17 पदांचा समावेश याच्यामध्ये होता। तर झालं असं, MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2024 मध्ये अमरावती शहरातील ब्रिजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालय या ठिकाणी हा गैरप्रकार उघड झाला। तेथे परीक्षा दरम्यान एका विद्यार्थ्याकडे हेडफोन आढळून आला। या प्रकरणी राजापेठ पोलिसांनी त्या परीक्षार्थी विरुद्ध गुन्हा नोंदविला आहे। त्याचप्रमाणे परीक्षा सुरू झाल्यानंतर 15 ते 20 मिनिटांनी आपल्याकडे चुकून हेडफोन राहिल्याचे विद्यार्थ्यानेच पर्यवेक्षकांना सांगत ते जमा केले। परंतु परीक्षा हॉलमध्ये कोणतेही इलेक्ट्रिक गॅजेट किंवा मोबाईल नेण्यास बंदी असतानाही विद्यार्थ्याने हेडफोन नेल्याचा ठपका ठेवण्यात आला। त्याला पोलिसांच्या ताब्यात देखील देण्यात आले। MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षेचे आयोजन 1 जून रोजी शहरातील 34 उपकेंद्रांवर करण्यात आले होते। या केंद्रातील तब्बल 10,378 विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र होते। सकाळी 11 ते दुपारी 12 या वेळेत ही परीक्षा पार पडली। यावेळी प्रत्यक्षात 7,723 विद्यार्थी परीक्षेला हजर होते। तब्बल 1,015 अधिकारी त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती। मात्र बियाणी महाविद्यालयातील एका केंद्रावर एका विद्यार्थ्याकडे हेडफोन आढळल्याने आता संपूर्ण तपासणीवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे बघा। परंतु या ठिकाणी आपल्याला असं म्हणता देखील येईल की त्या विद्यार्थ्यांनी स्वतःहून ते हेडफोन आणून दिले आणि पहिल्या काही मिनिटांमध्येच आणून दिले। त्यामुळे त्यावर जो काही गुन्हा नोंद झाला आहे, तुम्हाला काय वाटतं हे नक्की कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा। नक्कीच हा गुन्हा होणं गरजेचं होतं की त्याला एक समज देणं गरजेचं होतं। याबाबत आपली नक्कीच यामध्ये काय भूमिका आहे हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की मेन्शन करा। नक्कीच आपण म्हणू शकतो की तपास यंत्रणेवर यामध्ये प्रश्नचिन्ह उभा राहिलं पाहिजे। परंतु स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यावर मात्र कारवाई जी झालेली आहे ती योग्य आहे का किंवा ती होणं गरजेचं होतं काय हे तुम्ही मेन्शन केलं पाहिजे। MPSCच्या परीक्षेत कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी प्रशासनाकडून वेळोवेळी विशेष खबरदारी घेतली जाते। गैरप्रकार टाळण्यासाठी परीक्षा केंद्रावर येणाऱ्या विद्यार्थ्यांची कसून तपासणी देखील केली जाते आणि त्यानंतरच हॉलमध्ये प्रवेश दिला जातो। परंतु तरी देखील या ठिकाणी पोलीस बंदोबस्त असतानाही परीक्षार्थ्यांची सूक्ष्म तपासणी देखील झालेली होती। परंतु तरी देखील हे हेडफोन आत कसे गेले याबाबत कोणालाही कल्पना नाही। नक्कीच आपल्याला ह्या अपडेटबद्दल किंवा ह्या परीक्षेच्या बातमीबद्दल काय वाटते हे नक्की कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा। व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल आपले धन्यवाद व जास्तीत जास्त हा व्हिडिओ व्हायरल करा ही तुम्हाला विनंती। धन्यवाद।